चला नमस्कार. ज्या जाहिरातीची प्रतीक्षा होती ती जाहिरात ऑलरेडी आलेली आहे. काल सकाळी जाहिरात आली, न्यायालय भरती 2024 तुमची जाहिरात. या जाहिरातीमध्ये टोटल जागा किती आहेत तर 23 ते 31 जागा आहेत. त्यातलं अत्यंत महत्वाचं पद आपण पाहणार, कारण गेल्या वर्षी अनेक मुलं या बॅच मधून शिपाई आणि हमाल झालेत न्यायालयामध्ये. तर शिपाई आणि हमाल या घटकासाठी न्यायालयाची जाहिरात आलेली, याची पात्रता काय तर फक्त आणि फक्त 7वी पास जे असतील ते सगळे फॉर्म भरू शकतात. म्हणजे 7वी पास असेल, 8वी असेल, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन, सगळे या पदासाठी फॉर्म भरू शकतात. आता याची निवड प्रक्रिया कशी असते, अभ्यासक्रम काय आहे, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली. वय कितीपर्यंत आहे फॉर्म भरू शकता, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. ही जी लाल पट्टी तुम्हाला दिसते त्या लाल पट्टीमध्ये आपला नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप. ठीक आहे. 23 ते 31 टोटल मुंबई उच्च न्यायालयाच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये नुसत्या मुंबई उच्च न्यायालयाच्या जागा नाहीत, तर जागा या सगळ्या आहेत. कोणकोणत्या जागा आहेत तर ह्या जागा तुमच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आहेत, नागपूर खंडपीठाच्या आहेत आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या जागा आहेत. तर सविस्तर या जागा आपण कोणकोणत्या आहेत त्या डिटेलमध्ये या ठिकाणी पाहूया. त्यानंतर या संपूर्ण फॉर्म भरायला कधी आज सुरुवात आहे, किती फीस आहे, सगळी माहिती बघूया. एकूण रिक्त पदे, सदस्य रिक्त असलेले पद आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणारे पद सगळं दिले. टोटल उच्च न्यायालय मुंबई किती जागा आहेत, 570 जागा आहेत. त्याच्यामध्ये 4% हे आरक्षण दिव्यांगासाठी, 23% जागा ह्या दिव्यांगासाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर निवड यादीमध्ये 547 जागा ह्या निवड यादीमध्ये असणार आहेत. म्हणजे प्रत्यक्ष तुमची ज्यावेळेस एक्झाम होईल, तुम्ही त्या ठिकाणी पात्र होणार, तर ह्या जागेमध्ये तुमची पहिली निवड केली जाणार. त्यानंतर तुम्ही वेटिंग मध्ये राहिलात तर तुमच्या वेटिंग साठी जागा सुद्धा ठरवलं त्यांनी, 137 वेटिंग घेतली जाणार आहे. त्यानंतर तुमचा पगार किती आहे, S3 चा स्केल आहे. बेसिक मूळ वेतन तुमचं 16,600 ते 52,400, हे फक्त बेसिक. वेगळे भत्ते ते सगळं सोडून जर विचार केला तर साधारणतः तुम्हाला एक 25-26 हजार सुरुवातीला पेमेंट पडेल. ठीक आहे. नागपूर खंडपीठ आहे, नागपूर खंडपीठाच्या 115 जागा आहेत. तर दिव्यांगासाठी 5 जागा आहेत. निवड यादीमध्ये 110 आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष यादीमध्ये 28 जागा. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ अर्थात छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, टोटल 202 जागा आहेत. दिव्यांगासाठी 8 जागा राखीव आहेत. 194 जागा ह्या निवड यादीमध्ये आहेत आणि 48 जागा ह्या वेटिंग लिस्ट मध्ये प्रत्यक्ष यादीत घेतल्या जातात. ह्या प्रत्यक्ष तुमच्या आलेल्या जाहिराती. आता याच्यात काय दिलं, सुरुवातीला मुंबई येथील उच्च न्यायाधिकार दिलेला आहे. पदाचं नाव महत्वाचं काय आहे, काय नाव आहे पदाचं, इथं तुम्हाला दिलं मी शिपाई दिलं, दिसतंय का, तर पदाचं नाव तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. शिपाई हमाल आणि फरास नावाचं पद आहे. एकच पद आहे, एकाच पदाला 3 वेगवेगळे नाव आहेत, शिपाई, हमाल आणि त्या ठिकाणी फरास. या पदाला पेमेंट चांगलं आहे. अनेक मुलं मागच्या वेळेस लागले, त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. आता लक्षात ठेवा, आपली बॅच न्यायालयाची सुरू ऑलरेडी झालेली आहे. 2 दिवसासाठी फक्त फीस 740 रुपये. साधारणतः एक खूप मुलांनी आपली बॅच जॉईन केलेली आहे. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, चालू घडामोडी, मराठी व्याकरण यावरती तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणासाठी. 1999 म्हणजे 2,000 फीस आहे. फक्त 2 ते 3 दिवसासाठी 740 रुपये केली आहे. जे कोणी 7वी पास असतील तर बॅच लवकर म्हणजे आजच जॉईन करून, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. अनेक मुलं मागच्या आपले न्यायालय भरतीमध्ये शिपाई म्हणून जॉईन झालेले आहेत. हा नंबर तुम्हाला खाली दिसतोय किंवा पट्टीमध्ये, त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे. थोडस मागे येतोय. आता इथपर्यंत जागा पाहिल्या. वयोमर्यादा कोण आहे, किती वर्षाचा आहे तो फॉर्म भरू शकतो. 7वी पास आहे सर माझी, ठीक आहे, 8वी पास आहे, मी 10वी पास आहे, मी 12वी पास आहे आणि माझी पदवी झालेली आहे, मी फॉर्म भरू शकतो का. सगळेजण फॉर्म भरू शकतात. आता इथं बघा, पात्रता दिलेली उमेदवार हा कमीत कमी 7वी पास असावा. काय दिलंय, कमीत कमी 7वी पास. 7वीच्या वर तुमचं किती चालतं, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट, काय सगळं चालतं, PhD बी चालते, प्रॉब्लेम. वयोमर्यादा, तुम्ही ओपन आहात, ओपन मधून फॉर्म भरताय, कमीत कमी तुमचं वय पाहिजे, किमान म्हणजे कमीत कमी 18 वर्ष, कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती, 38 वर्ष.
आता तुम्ही कास्ट मध्ये आहात, लक्षात ठेवा काय आहे, तुम्ही आता कास्ट मध्ये आहात त्यास तुम्हाला सूट दिलेली आहे. कमीत कमी कास्ट मध्ये 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. न्यायालयाचे कर्मचारी असेल तर तुम्हाला वयाची अट नाहीये, ठीक आहे, जास्तीत जास्त वयाची अट नाही. ऑनलाईन तुम्हाला काय करायचंय बघा, अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना 1,000 रुपये परीक्षा शुल्क केवळ SBI कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फीस भरायची 1,000 रुपये फॉर्म भरताना. लक्षात ठेवा 1,000 रुपये फीस भरायची आहे, तुमच्या जागा दिलेल्या आहेत आणि फॉर्म भरायला प्रत्यक्ष सुरुवात 15 तारखेला होणार. 15 डिसेंबर 2025 पासून तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. शेवट तारीख आहे 5 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता, लक्षात ठेवा. त्यानंतर हे एक्झाम पोर्टल बंद होऊन जाईल. आता तुमची लेखी परीक्षा अत्यंत महत्वाची, इथं सगळ्यात जास्त मुलं पास होतात आणि सगळ्यात जास्त मुलं नापास होतात. त्याचं कारण हे लेखी परीक्षा आहे, तुमची उत्तीर्ण गुण आहे किमान 15 गुण उत्तीर्ण, म्हणजे 50% तुमच्याकडे गुण असणं गरजेचं आहे. तेवढे पडून तुम्हाला फायदा होत नाही, लक्षात ठेवा. 30 गुण आहेत तर या 30 गुणामध्ये तुम्हाला जितके जास्त मार्क असतील तेवढा तुम्हाला फायनल सिलेक्शन मध्ये निवड होण्यासाठी 100% फायदा होतो. आणि हे सगळे आपल्या नोट्सच्या बाहेर साधारणतः एकही क्वेश्चन न्यायालयाचा मागच्या सुद्धा नव्हता आला आणि यावेळी सुद्धा येणार नाही. नोट्सच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत, काळजी करू नका. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील, म्हणजे MCQ स्वरूपाचे असतील, जे काही आपण प्रॅक्टिस घेतलेली आहे. एक प्रश्न 4 ऑप्शन सेम, ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्ही क्वालिफाय झाला, ठीक आहे, इथं तुम्ही पास झाला, तुमची निवड झाली की पुढची प्रोसेस 10 गुणासाठी आहे. काय आहे ती, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता. म्हणजे काय तर म्हणजे तुमची स्वच्छता आणि चापल्य चाचणी नावाचा प्रकार आहे. स्वच्छता किती लवकर फास्ट करतात, चापल्यता किती प्रकारे तुमच्याकडे चापल्यता आहे, असे 5 आणि 5 10 मिळून याला 5 मार्क आहेत आणि याला 5 मार्क आहेत. अशी 10 मार्काची तुमची ती स्वच्छता आणि चापल्य चाचणी असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही झालेल्या नंतर इंटरव्ह्यू साठी एकाच 3 प्रमाणात घेतात आणि फायनल इंटरव्ह्यू हा 10 गुणाचा असतो. मग तुमचे इथले 30 गुण आहेत, अनेक जण इथं 28 मार्क घेतात, ठीक आहे, 27 घेतात, 26 घेतात. तर हे मुलं जे आहेत तर हे मुलं इथं सुद्धा मार्क कमी जरी पडले तरी त्यांचं सिलेक्शन इथं इंटरव्ह्यू साठी होतं. इंटरव्ह्यू मध्ये सरासरी सगळ्यांना सारखे कमी जास्त मार्क मिळतात आणि या 30 हे 10 आणि हे 10 असे या 50 मार्कामधून तुमचं फायनल सिलेक्शन होतं. त्याच्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग केलं जातं आणि झालं, संपला विषय. तुम्ही अधिकृतपणे सरकारचे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे नोकरी तुम्हाला मिळते आणि त्याचं पेमेंट स्केल सुद्धा चांगला आहे, ठीक आहे. चला, न्यायालय भरतीमध्ये इतर जे पद शिपाई सोडून त्या पदाची भरतीसाठी 999 ची बॅच आहे. फक्त न्यायालयाच्या शिपाई पद भरतीसाठी 740 रुपयाची बॅच आहे, ती पण 2 ते 3 दिवसासाठीच आहे. त्यानंतर ऍडमिशन वाढल्यानंतर ही फी सुद्धा 2,000 होणार. ओके, चलो इथपर्यंत आलोय आपलं. चलो ठीक आहे, बॅच जॉईन करून घ्या. लेखी परीक्षा सांगितलं तुम्हाला. लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेत बोलवण्यात येणार नाही. म्हणजे काय आहे, लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, आता अनुत्तीर्ण होणार आहे 30 गुणाची तुमची एक्झाम, 30 मार्क आहे. 30 मार्कामध्ये अनुत्तीर्ण म्हणजे तुमची निवड यादी असणार आहे. समजा तुमची निवड यादी या 30 पैकी जर 25 मार्काला लागली, ठीक आहे, तर या 25 मार्कापर्यंतचे सगळे घेतले जाणार, 25च्या खालचे सगळे त्या ठिकाणी नापास होणार, त्यांना बोलवलं जाणार नाही. 25च्या वरच्या सगळ्यांना त्या ठिकाणी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेत बोलवले जाणार. ती 10 मार्काची आताच घेतली आणि त्याच्यानंतर मग पुढची किती मार्काची, 10 मार्काचा इंटरव्ह्यू. आता वरील सर्व परीक्षांचं वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर त्या ठिकाणी काय केलं, जाहीर केलं जाणार आहे. काळजी करू नका, आपलं चॅनल फॉलो करा, इथं सगळी तुम्हाला माहिती मिळेल. ओके, उमेदवारांना मुलाखतींना बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्र प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळेस आणायच्या. ती मी सांगतो, काळजी करू नका. सध्याच्याला एवढंच लक्षात ठेवा, त्या जागा आहे, तुमचं एज्युकेशन आहे, तुमची पात्रता आहे, तुमचा अभ्यासक्रम, सगळं डिटेल तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल यात कुठली शंका नाही, त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आणि लक्षात ठेवा, आपली नोट्स सगळ्यात महत्त्वाची 215 पेजची नोट्स आहे, त्या बाहेरचा न्यायालयाचा एकही प्रश्न येत नाही.
चालू घडामोडी जर सोडला तर. ठीक आहे, चला थांबतोय. हा, टेलिग्रामचा ग्रुप आहे, सगळ्यांनी नक्की जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथं तुम्हाला सगळ्या नवीन नोटिफिकेशन, रोज रेग्युलर तुमचे क्वेश्चन त्या ठिकाणी सोडून घेतले जाणार आहेत. ओके, चलो थांबतो.